मेड फॉर मराठी मोटिवेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत. मातापित्यांनी केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्माचा परिणाम त्यांच्या मुलावर होतो का? आईवडिलांचे पुण्य मुलांना साथ देते का? आणि पाप केल्यास त्याचा भोग पुढच्या पिढीला भोगावा लागतो का? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो आणि याच प्रश्नाचं उत्तर एका दिव्य ऋषीमुनींनी आपल्या पत्नीला सांगितलेल्या सुंदर गोष्टीतून दिलेलं आहे. ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी तुम्हाला जीवन बदलणारा संदेश मिळणार आहे. एका शांत वनात एक ज्ञानेश्वर ऋषी आश्रमात पतिसमवेत राहत होते. एक दिवस ऋषींच्या पत्नीने विचारलं, स्वामी, या पृथ्वीवर माता पित्यांनी केलेल्या कर्माचा त्यांच्या मुलांच्या जीवनावर परिणाम होतो का? ऋषी हसले आणि म्हणाले, देवी, मी तुला एक कथा सांगतो. त्या कथेतच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. एका रामपूर गावात एक अतिशय गरीब पण प्रामाणिक विष्णू नावाचा माणूस राहत होता. तो दिवसभर मेहनत करून पैसे कमवायचा, पण त्याचा एक नियम होता. रोजच्या कमाईतले अर्धे पैसे तो दान करायचा, उरलेल्या पैशात घर चालवायचा. त्याची पत्नी लीलावती म्हणायची, आपण गरीब आहोत, मग इतकं दान का करता? तो हसून म्हणायचा, हे मी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी करतोय. त्याला एक रवी नावाचा मुलगा होता. काळ पुढे गेला, मुलगा मोठा झाला, घर खर्च वाढला, पण वडिलांनी दान थांबवलं नाही. एके दिवशी विष्णू कामावरून परत येताना एका पिसाळलेल्या बैलाने त्याला जोरदार धडक दिली आणि त्या जागीच त्याचा मृत्यू झाला. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. 15 वर्षाचा रवी आईला विचारतो, आई, आता आपलं काय होणार? आई म्हणाली, बाळा, संकटात फक्त परमेश्वरच सोबत असतो. त्या रात्री रवीच्या मनात एक विचार आला, मी बाबांना यमपुरीतून परत आणणार. आणि तो एकटाच यमपुरीच्या दिशेला निघाला. घनदाट जंगलात त्याला एक विशाल आंब्याचं झाड भेटलं. झाड बोललं, बाळा, मी शेकडो वर्षे उभा आहे, ना फळ लागत ना पान गळतं. मी कोणतं पाप केलं असेल? रवी म्हणाला, मी यमराजांना विचारून येतो. रवी पुढे यमपुरीकडे जाऊ लागला. पुढे त्याला एक मोठा नाग भेटला. नाग म्हणाला, मी कित्येक वर्षे जिवंत आहे, पण मरत नाही. माझी मुक्ती का होत नाही? रवीने मान डोलावली आणि म्हणाला, मी यमराजाला विचारतो. रवी यमपुरीकडे जाऊ लागला. एक शेतकरी विहिरीजवळ बसला होता. शेतकरी म्हणाला, विहीर खोदली, पैसा खर्च केला, पण पाणी लागलं नाही. मी काय पाप केलं? रवी म्हणाला, मी उत्तर घेऊन येतो. असे म्हणून रवी पुढे जाऊ लागला. चालून चालून त्याला तहान लागली. मग तो एका नदीवर पाणी प्यायला थांबला. त्याच्याजवळ एक बदक आलं आणि बदक रवीला प्रश्न करू लागला. बदक म्हणाला, 7 पिढ्या झाल्या, पण मला मृत्यू येत नाही. रवी म्हणाला, मी यमराजांना विचारून येतो. थोडं पुढे गेल्यावर रवीला एका बगड्याची आत्मा भेटली. नदीकाठी पडलेलं बगड्याचं शरीर पडलेलं होतं, पण आत्मा तिथेच अडकलेला होता. माझी मुक्ती का होत नाही? त्याने रवीला विचारलं. रवी म्हणाला, यमपुरीतून परत येऊन उत्तर देतो. शेवटी रवी यमपुरीत पोहोचला. यमराजांनी त्याचं स्वागत केलं. त्याने वडिलांविषयी सांगितलं. यमराज म्हणाले, बाळा, मृत्यू झाल्यावर कोणी परत येत नाही, पण तुझ्या वडिलांचं पुण्य तुझ्यासोबत आहे. रवीने मार्गातील सगळ्यांचे प्रश्न विचारले. यमराजांनी उत्तर दिलं. बगड्याचं उत्तर, पूर्वजन्मी तो विद्वान होता. त्याने ज्ञान कोणालाही दिलं नाही, म्हणून त्याचा आत्मा अडकला. रवीने बगड्याचं ज्ञान स्वीकारलं. बगड्याला मुक्ती मिळाली. नंतर बदकाचं उत्तर, त्याच्याकडे अमृत होतं, पण कधी वाटलं नाही. रवीला अमृत दिलं आणि बदकाला मोक्ष मिळाला. शेतकरीचं उत्तर, त्याने मुलीचं लग्न केलं नव्हतं, कर्तव्य टाळलं होतं. मुलीचं लग्न होताच विहिरीला पाणी लागलं आणि रवीचं लग्न त्या मुलीशी झालं. नागराजाचं उत्तर, त्यांच्याकडे नागमणी होती, ती कधी कोणाला दिली नाही. रवीच्या प्रामाणिकपणामुळे त्याने नागमणी दिली आणि त्यालाही मुक्ती मिळाली. आंब्याच्या झाडाचं उत्तर, पूर्वजन्मी शिक्षक होता, त्याने कोणालाही ज्ञान दिलं नाही. ज्ञान रवीला दिलं आणि झाड मुक्त झालं. रवी ज्ञान, अमृत
नागमणी आणि संपत्ती घेऊन घरी आला. आईला म्हणाला, आई, आता मला समजलं, बाबांनी जे अर्धे पैसे रोज दान केले त्याच्या पुण्यामुळे मला हा सर्व आशीर्वाद मिळाला. मित्रांनो, माता पित्यांनी केलेले पुण्य वाया जात नाही. ते कुठल्या तरी रूपात मुलाच्या पाठीशी उभं राहतं. देव थेट देत नाही, पण योग्य वेळी परतफेड करतो. पण लक्षात ठेवा, वाईट कर्म ही परिणाम करतं. म्हणूनच चांगलं कर्म, दान, सेवा आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे. प्रत्येक आईवडिलांना माझी नम्र विनंती आहे, दान करा, सदाचार ठेवा आणि विश्वास ठेवा की तुमचं पुण्य तुमच्या मुलांना संरक्षण देईल. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच सुंदर आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी आमच्यासोबत राहा. जय हिंद, जय श्री स्वामी समर्थ.